आदरणीय पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा संपलेली आहे आणि तुम्ही सर्व 11वीला ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुक असाल आणि त्यासंबंधी तुमच्या चर्चा आणि सल्लामसलती सुरू असतील. या सर्व गोष्टी करत असताना बऱ्याचशा शंका तुमच्या मनात आहेत. त्या शंकांपैकी काही शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून करतोय. तुम्ही हा व्हिडिओ केअरफुली पाहावा आणि माझं म्हणणं ऐकावं ही तुम्हाला विनंती. तर काही अनुभवांवरून माझ्या असं लक्षात येते आहे की एक भ्रम आहे किंवा तो मुद्दामून पसरवून देण्यात आलेला आहे की जेडब्ल्यूचं कंटेंट सिलेबस काहीतरी वेगळं असतं, नीटचं काहीतरी वेगळं असतं, सीईटीचं काहीतरी वेगळं असतं आणि बोर्डचं काहीतरी वेगळं असतं. सर्वप्रथम मला त्याचबद्दल बोलायचं आहे. जर आपण जी एजन्सी जे काम करतं, उदाहरणार्थ NTA जेडब्ल्यू कंडक्ट करतं, महाराष्ट्राचं टेक्निकल बोर्ड सीईटी कंडक्ट करतं, महाराष्ट्राचं शिक्षण मंडळ जे आहे ते स्टेट बोर्डचं सिलेबस, तर NCERTचं असे ज्या संस्था आहेत या संस्थांच्या वेबसाईटवरून जर तुम्ही CBSEचं 11वी-12वीचं, स्टेट बोर्डचं 11वी-12वीचं, सीईटीचं, नीटचं आणि JEEचं सिलेबस जर डाउनलोड केलं आणि जर ते टॅली केलं तर तुमच्या सहजच लक्षात येईल की कंटेंट ऑफ द सिलेबस जे आहे ते सेम आहे. म्हणजे जे कंटेंट बोर्डला आहे तेच कंटेंट नीटला आहे, जे कंटेंट बोर्डला आहे तेच कंटेंट JEEला आहे, तेच कंटेंट सीईटीला आहे. फक्त सीईटी आणि JEE आणि नीट या एक्झाम्सच्या पॅटर्न मध्ये थोडासा फरक आहे. आणि बोर्डची जी एक्झाम आहे ती तर अगदी वेगळीच असेल. ती सब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन आहे. या सब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला असतो, खाली तुम्हाला आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टाईप लिहावं लागतं, एखादं इक्वेशन जे आहे ते डिराईव्ह करून दाखवावं लागतं नियमांच्या अधीन राहून. परंतु इकडे एंट्रन्स एक्झाम जे आहेत सीईटी, JEE, नीट सारख्या याच्यात ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतो. याच्यात क्वेश्चनच्या खाली 4 ऑप्शन असतात आणि त्या ऑप्शनपैकी तुम्हाला एक कुठेतरी करेक्ट ऑप्शन जो आहे तो निवडावा लागतो. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला लॉजिकल रिझनिंग करावं लागतं. आता नेमकं लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय असतं हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये आल्यानंतर बसल्यानंतर शिकता येईल. तो एक मोठा टॉपिक असेल. तर आपण हा सर्वात आधी गैरसमज स्वतःच्या मनातून दूर करावा की बोर्डचं सिलेबस काहीतरी वेगळं आहे, JEEचं काहीतरी वेगळं आहे, JEE म्हणजे काहीतरी खूप स्टँडर्डिफाईड परीक्षा आहे. अर्थात आहे, परंतु बोर्डला काही महत्व नाही आहे असं होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण बोर्डचे कंटेंट अभ्यासणार नाही तोपर्यंत त्याच्यावरचे अप्लिकेशन्स जे विचारले जातात JEE, नीट, सीईटी मध्ये ते कसं शिकू शकणार. त्याच्यामुळे आधी आपल्याला बोर्डचेच कंटेंट शिकावं लागणार. अर्थात याचा अर्थ माझं म्हणणं हे नाही आहे की आधी पूर्ण बोर्डचं सिलेबस कम्प्लीट करायचं नंतर JEE समजून घ्यायला शिकायला सुरुवात करायचं नाही. बोर्डचा एक पर्टिक्युलर टॉपिक आपण अभ्यासला तर त्याच्यावरचं सीईटी लेवल, मग त्याच्यावरची नीट लेवल, JEE लेवल, असं टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जावं लागेल आणि तेव्हा कुठे आपण या एक्झाम्स क्वालिफाय करण्यासाठी सक्षम बनू शकू. तर आपण रेझोनन्स अकॅडमी येथे 15 एप्रिल पासून डेमो बॅचेस सुरू करतो आहे, ज्या 15 दिवस चालतील. या डेमो बॅचसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे भरायचे नाहीये. रजिस्ट्रेशन करून नाव नोंदवून तुम्हाला त्या बॅचला प्रवेश घेता येईल. नाव नोंदवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर, मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करावा आणि आपलं नाव नोंदवावं की जेणेकरून 15 एप्रिलला ती बॅच आपण किती वाजता सुरू करतो आहे या संबंधी माहिती तुम्हाला देता येईल. त्याच प्रकारे जर तुमचे 11वी-12वीच्या संबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की ज्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करू शकेन. तसेच जर तुम्हाला माझी प्रत्यक्ष भेट घेऊन या सर्व विषयांसंबंधी चर्चा करायची असेल तर तुम्ही क्लासेसवर येऊन माझी भेट पण घेऊ शकता. परंतु पुन्हा त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करावी लागेल की जेणेकरून तुम्हाला डिसअपॉइंट व्हावं लागणार नाही किंवा मी इथे त्यावेळी अवेलेबल राहील. तर 15 तारखेला आपण डेमो बॅचेस सुरू करतो आहे. तुम्हा सर्व विद्यार्थीनींचं त्याच्यात स्वागत आहे. तुम्ही यावं. आपल्या इथल्या क्लासेसचे टीचर्स जे आहे त्यांनी शिकवलेलं तुम्हाला कळते की नाही कळते याची एकदा तपासणी करावी आणि नंतर मग तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करावी. तर 15 तारखेला मी तुम्हा सर्वांची वाट बघतो आहे. मी आहे सुधीर राऊत, रेझोनन्स अकॅडमीचा संचालक. तर तुम्ही यावं, तुमचं स्वागत आहे. तर भेटूया 15 तारखेला. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.